तुमच्यावर कोणी जादूटोणा केला असेल किंवा करणी-मादा केली असेल तर येत्या रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. त्या दिवशी हा उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. त्यासाठी तुम्हाला 7 बोरं घ्यायची आणि ती बोरं तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरायची आणि ती महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करायची. त्यामुळे होणार काय, तुम्हाला कोणी करणी-धरणी केली असेल, जादूटोणा केला असेल तो निघेल. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, औषध घेतलं की टेम्पररी फरक पडतो तुम्हाला, पण परत तो आजार चालूच असतो. या आजारापासून कायमची मुक्तता मिळण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा ठरेल. या उपायाने तुम्हाला मनःशांती, आरोग्य, लाभ सगळं मिळेल. पण हा उपाय फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच करता येतो. त्यामुळे हा उपाय करायला चुकू नका व हा उपाय करा. कोणी कसलीही जादूटोणा, कसलीही जादू तुमच्यावर करणी बाधा केली असेल ती निघून जाईल. तुमचे वरवरचे आजार पण निघून जाईल. पण हा उपाय तुम्हाला दुपारी 12ला महाशिवरात्रीच्या दिवशीच करायचा आहे, हे विसरू नका. हा उपाय जरूर करून पहा आणि तुमच्यातली निगेटिव्हिटी, तुमच्यातली भीती हे सगळे नाहीसं होईल. व हा उपाय केल्यानंतर 3 महिन्यानंतर तुमच्यातली जी निगेटिव्हिटी, जी करणी बाधा, जादू टोणा, आजारपण, कसलाही आजार भयंकर तोही सगळा निघून जाईल. तुम्हाला आरोग्य लाभ तर मिळेलच, शिवाय मनःशांतीही मिळेल. तर हा उपाय करायला विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी येत्या रविवारी 15 फेब्रुवारीला हा उपाय जरूर करून पहा.